अजितदादा नेहमी म्हणायचे की कोर्टाच्या मला माझे सहकारी सांगायचे की बऱ्याच वेळेला पुणे जिल्ह्यातले असो किंवा नाशिक जिल्ह्यातले असो त्या कार्यक्रमाला ते सुद्धा उपस्थित राहायचे आणि म्हणायचे की ज्युडिशरीच्या कुठल्याही प्रोजेक्ट करता मी फंड्स कमी पडू देणार नाही आणि माझी एकच अट आहे की ज्या इमारती आहेत त्या चांगल्या प्रतीच्या झाल्या पाहिजे, कामाची जी क्वालिटी आहे ती चांगली क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे. आपण अत्यंत दुःखद प्रसंगी आदरणीय दिवंगत अजितदादांना श्रद्धांजली देण्याकरता उपस्थित आहोत. 28 जानेवारी 2025 सकाळ महाराष्ट्रासाठीच नव्हे त्या पूर्ण देशासाठी अतिशय याला म्हणतो जीवघेणी अशी ठरली. सकाळी ज्या वेळेला दूरदर्शनवर आणि मोबाईलवरती बातम्या यायला लागल्या की अजितदादांच्या प्लेनचं क्रॅश झालं आणि काही काळानंतर बातमी आली की ते आपल्या सर्वांना सोडून गेले. सुशीलकुमार शिंदे काकांनी सांगितल्याप्रमाणे माझे वडील दादासाहेब गवई आणि आदरणीय शरद पवार हे अतिशय जवळचे मित्र होते. मी 2003 मध्ये न्यायमूर्ती झाल्यानंतर आणि ज्यावेळेला 2014 मध्ये मी ज्येष्ठ न्यायमूर्ती झालो मुंबई उच्च न्यायालयाचा आणि योगायोगाने त्यावेळेला देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगल्या रीतीनं उभं राहावं याकरता आम्ही प्रयत्न केले. नेहमीच म्हटलं जातं की ज्युडिशरी हॅज नायदर अ पॉवर ऑफ अ सॉर्ड ऑर अ स्ट्रेंथ ऑफ अ पर्स आणि म्हणून ज्युडिशरीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याकरता कार्यपालिकेशी सोबत काम करणं आवश्यक असतं आणि जर कोणी न्यायपालिकेतले लोक जर कार्यपालिकेला अस्पृश्य मानत असतील तर ते माझ्या मते योग्य नाही. प्रत्येक जण या देशाचा जो शेवटचा नागरिक आहे त्याकरता कार्य करत असतो. घटनेने आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ते कार्य करत असतो आणि मला आनंद आहे 2014 पासून मग त्यानंतर मी 2019 मध्ये उच्च न्यायालयात गेलो, 2025 मध्ये देशाचा सरन्यायाधीश झालो आणि जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मग ते आदरणीय देवेंद्रजी असो, आदरणीय उद्धवजी ठाकरे असो, एकनाथजी शिंदे असो आणि या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर देण्याकरता योगदान दिलेलं आहे. आणि ज्यावेळेला दादा उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांच्याशी नेहमी संबंध यायचा. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना बऱ्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर हे कसं चांगल्या रीतीनं उभं राहावं याकरता मिटिंग्स घेतल्या. त्या मिटिंग्सला सुद्धा अजितदादा उपस्थित राहायचे आणि जेव्हा केव्हा ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न आला तर फंड देण्याच्या बाबतीत त्यांनी कधीच आढेवेढे घेतले नाही. आणि मला आठवते की प्रत्येक कार्यक्रमाला बऱ्याच कार्यक्रमांना आम्ही सोबत उपस्थित राहिलो. मग ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगचं ग्राउंड ब्रेकिंग असो किंवा त्यानंतर त्याचा पायाभरणी समारंभ असो आणि माझ्या वडिलांचं ज्यावेळेला अमरावतीला स्मारकाचं उद्घाटन झालं देवेंद्रजीच्या हस्ते त्यावेळेला एकनाथजी आणि दादा दोघेही जण उपस्थित होते. अजितदादा नेहमी म्हणायचे की कोर्टाच्या मला माझे सहकारी सांगायचे की बऱ्याच वेळेला पुणे जिल्ह्यातले असो किंवा नाशिक जिल्ह्यातले असो त्या कार्यक्रमाला ते सुद्धा उपस्थित राहायचे आणि म्हणायचे की ज्युडिशरीच्या कुठल्याही प्रोजेक्ट करता मी फंड्स कमी पडू देणार नाही आणि माझी एकच अट आहे की ज्या इमारती आहेत त्या चांगल्या प्रतीच्या झाल्या पाहिजे, कामाची जी क्वालिटी आहे ती चांगली क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे आणि ते स्वतः सुद्धा अतिशय बारकाईने बघायचे की कामं जे होत आहेत ते चांगल्या क्वालिटीने होत आहेत की नाही आहे. आणि म्हणून माझ्या मते महाराष्ट्रातली आज आपण बघतो की पूर्ण जनता मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. पूर्ण राज्य शोकाकुल झालेलं आहे. सर्वांनी त्यांच्या विविध जे गुण आहेत त्याबद्दल
सर्वांनी आपले विचार व्यक्त केले आहेत, माननीय विचार व्यक्त करणार आहेत. पण माझ्या मते महाराष्ट्रामध्ये जे एक अतिशय उत्कृष्ट प्रकारचं ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालेलं आहे किंवा निर्माण होत आहे, त्यामध्ये अजितदादांचं योगदान हे कधीच महाराष्ट्र विसरू शकणार नाही. आणि या प्रसंगी मी जास्त बोलणार नाही. या प्रसंगी मी एवढीच प्रार्थना करू इच्छितो की जो पवार कुटुंबावरती आमच्या सुनेत्रा वहिनी, त्याचप्रमाणे जय आणि पार्थ यांच्यावरती जे फार मोठं संकट आहे, हे संकट पेलणं, या संकटातून सावरून येणं हे फार कठीण आहे. परंतु ईश्वर त्यांना शक्ती देव की या संकटातून ते बाहेर जाव. संकट तर पूर्ण महाराष्ट्रावर आलेलं आहे. मी या प्रसंगी आदरणीय दादांच्या स्मृतीला भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.